स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। एकदा अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीस्थळाजवळ एक गरीब शेतकरी दररोज स्वामींच्या दर्शनासाठी येत असे। तो फार कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता। त्याच्यावर खूप कर्ज होते, शेतात पीकही नीट येत नसे। तरीही तो न थकता स्वामींना नमस्कार करून प्रार्थना करायचा, स्वामी, माझ्यावर कृपा करा, मला कष्टाला योग्य फळ मिळू द्या। एक दिवस स्वामी समर्थ त्या शेतकऱ्याला म्हणाले, तू इतक्या श्रद्धेने मला वंदन करतोस, पण का एवढा खचला आहेस? शेतकऱ्याने नम्रतेने सांगितले, स्वामी, मी प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही माझी परिस्थिती बदलत नाही। हे ऐकून स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, संकट ही माणसाची परीक्षा असतात। देव नेहमी तुमची श्रद्धा पाहतो। तू कधीही परिश्रम सोडलेस नाहीस, हेच तुझं बल आहे। उद्या सूर्योदयाच्या वेळी शेतात जा, तिथे तुला त्याचं फळ मिळेल। शेतकरी संपूर्ण रात्री प्रार्थना करत राहिला। दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच तो शेतात गेला। तिथे त्याला एक मोठं लोखंडी पेटी सापडली। आधी त्याला भीती वाटली, पण स्वामींच्या शब्दांची आठवण झाली। त्याने ती पेटी उघडली, आत सोन्याच्या मुद्रांचा खजिना होता। त्या क्षणी त्याला जाणवलं की स्वामींनी त्याच्या श्रद्धेचं फळ दिलं होतं। संपूर्ण गावात ही गोष्ट पसरली। अनेकांना स्वामींच्या चमत्कारावर पुन्हा विश्वास बसला। पण स्वामी म्हणाले, हे सोनं हे फक्त तुझ्या निष्ठेचे आणि कष्टाचे प्रतीक आहे। संपत्तीचा गर्व करू नकोस, ती लोकांच्या कल्याणासाठी वापर। त्या शेतकऱ्याने आपलं कर्ज फेडलं, गावात एक विहीर आणि एक धर्मशाळा बांधली। तो दररोज स्वामींच्या समाधीवर जाऊन कृतज्ञता व्यक्त करत असे। लोक त्याच्याकडून प्रेरणा घेऊन म्हणू लागले की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि कष्ट सोडू नयेत। ही कथा आपल्याला शिकवते की मनापासून केलेल्या प्रार्थनेला आणि प्रामाणिक श्रमांना यश नक्की मिळतं। स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण अखेरीस त्यांच्यावर कृपा करतात। संकट ही तात्पुरती असतात, विश्वास मात्र कायम असावा। आजही स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताच्या कष्टांना मी कधी वाया जाऊ देत नाही। श्रद्धा आणि धैर्य ठेवा, संकट संपतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस नक्की येतील। श्री स्वामी समर्थ।